श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भव कानन वैश्वानरा अज्ञान तमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू गंगा जय जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी स्थविता प्रेमळ सत्वर त्याते पावसी विशेष गंगा जळागुण आपुले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुणी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तयार झाले स्वामी दर्शन ऐसे चोळापादी करून भाग्यवंत सेवेकरी अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चोहोकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर मनती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम नृपती ही भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी एकदा तयांचे अंतरी विचारे सापातला अक्कलकोटाहुनी स्वामीसी आणावे आपल्या नगरासी मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले वर तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणेल स्वामीसी तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल कार्य जाणोनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियसी आपुली जरी इच्छायसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणि न तयांसी निश्चय मानसी असो द्या स्वामी समर्थ ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली संजीवनी विद्या साधया करिता शुक्राजवळी कच जाता देवे सन्मानिला होता बहुत आनंदे करोणी नृपती सह सकळ जने त्यापरी तात्यांसी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया बहुत धन देत नृपती सेवक दिधले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळपादिक सेवेकरी निस्सीम ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मनोरमण गेले असे त्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसा मणी विचार करोनी कार्य आरंभले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करिताती करोनी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीच्या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्त वसले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य खर्चले तात्यांनी ऐशाने काही न झाले केले तुतुके व्यर्थ गेले तात्या मणी खिन्न झाले विचार पडला तयांसी श्री स्वामी समर्थ मग लढवली एक युक्ती एकांतिक आठवणी चोळ्यापाप्रती त्याच लागी विनंती केली बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते श्री स्वामी समर्थ मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारी चोळापाते सांगितले द्रव्य न सत्य वशा श्री स्वामी समर्थ चोळापाशी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल मग कोणे एके दिवसी करीत असता स्वामी सेवेसी येथे राजतया समयासी आनंद वृत्ती बैसले
चोळापाने कर जोडणी विनंती केली मधुर वचनी श्री स्वामी समर्थ श्री कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान ते जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे पुढील अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता भक्ता श्री स्वामी राजवदविता निमित्त विष्णू दास असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त पंचमाध्याय गोड हा श्री रस्सु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ